नमस्कार. शेतकरी नामा GA न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो आणि या विषयाला अनुसरूनच आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या याविषयी चर्चा करणार आहोत. 2019 मध्ये जवळजवळ 43,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. शेतकरी आत्महत्यामुळं कुटुंब तर उद्ध्वस्त होतंच, पण त्याचबरोबर त्याचे दूरगामी परिणाम समाज व्यवस्थेवर पडतात आणि म्हणून या विषयाकडं अनेक लोकांनी गांभीर्याने पाहिलं, अनेक अभ्यास समोर आले. शेतकरी हा अन्नदाता आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि असं असतानासुद्धा रेशनिंगच्या रांगेमध्ये मात्र हा शेतकरी आपल्याला दिसतो. आणि मग हे असं का होतं आहे, याच्या पाठीमागच्या कारणांचा अनेक लोकांनी शोध घेतलेला आहे. आज आपण शेतकऱ्यांची आत्महत्या आणि मानसिकता याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर गीतांजली चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. डॉक्टर गीतांजली चव्हाण या मानसतज्ञ आहेत. त्यांनी मानसिक आरोग्य आणि गुन्हेगारांची मानसिकता याविषयी शोध निबंध सादर केलेला आहे. त्या विषयामध्ये मानसिक आरोग्यामध्ये त्यांनी PhD मिळवलेली आहे. म्हणून मग आपण आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर संवाद साधतो आहे. पहिला प्रश्न आपण त्यांना विचारूया की माणसाच्या मनामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार सुरू झाला आहे, हे आपल्याला कसं ओळखता येतं? मानसिक स्थिती आपण म्हणतो की आत्महत्येची कारणं, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणं ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, जर आज तुम्ही म्हणला तसं खूप अभ्यास झालेला आहे. त्या अभ्यासामध्ये अनेक कारणं येतात. मग जसं लोक सांगतात की कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होतीये, किंवा आपण जे म्हणतो की पिकाला हमी भाव नाही आहे, सबसिडीज, जे शासनाचं सबसिडी धोरण आहे त्या धोरणाचा जो अभाव आहे त्याच्यामुळं पण शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण आहे. त्याचबरोबर आपण म्हणतो की हे जे चक्र आहे, आपण जसं म्हणतो की आता जर बघतोय आपण सगळीकडे तर पावसाचं वातावरण नाहीये, पाऊस महाराष्ट्रभरात कुठेही पाऊस नाही, त्यामुळे ज्या पेरण्या अस्वस्थता आहे, पेरण्या लांबलेल्या आहेत, जे पीक ज्या काळामध्ये यायला पाहिजे त्याच्यासाठी पाऊस नसल्यामुळे त्याचं आपण म्हणतो की पावसाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि ती चिंता दिवसेंदिवस शेतकऱ्यांमध्ये वाढत चालली आहे. मग कधी कधी अवेळी येणारा पाऊस, कधी कधी अवकाळी पाऊस, खूप पाऊस पडल्यामुळे होणारं नुकसान आणि कधी कधी पडणारा दुष्काळ, ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये शेतकरी सतत गुरफटलेला असतो. परंतु बऱ्याचदा आपण म्हणतो ही सगळी सामाजिक किंवा आपण जी म्हणतो पर्यावरणिक किंवा ही जी आर्थिक कारणं आहेत ती कारणं आहेतच, पण जे म्हणतो की त्याच्यामध्ये आत्महत्येमध्ये मानसिकतेचा हा सगळ्यात मोठा वाटा आपल्याला बघायला मिळतो. शेतकऱ्याची मनस्थिती ही ह्या कारणांमुळे तयार होत असते. म्हणजे आमच्या शास्त्रानुसार किंवा आमच्या अभ्यासानुसार असं आम्हाला वाटतं की ही जे कर्जबाजारीपणा आहे किंवा ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये शेतकरी जो अडकतोय त्याच्यामुळे त्याचं मानसिक आरोग्य खराब होतं. म्हणजे काय की ही जी कारणं आहेत त्या कारणांचा परिणाम हा आपण मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजार शेतकऱ्याला झालेला आहे आणि त्या मानसिक आजाराचं जे आपण म्हणतो की शेवटचा जो मार्ग जो असतो तो आत्महत्या असतो. म्हणजे काय की समजा आपण म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये मनस्थितीमध्ये बदल होतो. बऱ्याचदा जर तुम्ही बघितलं तर आत्महत्यांची जी प्रमुख कारणं आहेत त्याच्यामध्ये बेसिकली नैराश्य हा जगामध्ये सगळ्यात मोठा आजार आता लोकांना भेडसावतोय. मग तो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना असेल, म्हणजे अगदी उच्च शिक्षित लोकांपासून गरीब श्रीमंतांपासून गाव शहरापासून सर्वांपर्यंत सगळ्यांना या प्रकारचा आजार भेडसावतोय. आणि आत्महत्या जर बघितल्या तर त्या आत्महत्या तुम्ही जर बघितलं तर त्याही सगळ्या वयोगटांमध्ये, सगळ्या स्तरांमध्ये आपल्याला दिसत आहेत.
म्हणजे डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, गरीब असेल, तरुण श्रीमंत मुलं असेल, असतील, तरुण लहान मुलं असतील, हा सगळ्यांकडे प्रश्न आहे. पण प्रामुख्यानं शेतकऱ्यांमध्ये पण आत्महत्या होतात. तर त्याच्यामध्ये ही सगळी सामाजिक आर्थिक कारणं आहेतच, पण त्याच्याबरोबर महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्याची मानसिक स्थिती. म्हणजे काय, पावसाच्या ह्या सातत्याच्या चक्रव्यूहामध्ये शेतकरी सतत अडकलेला आहे, विवंचनेमध्ये. एकीकडे बियाणं आणि ह्या गोष्टी महाग होत चालल्यात, दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, उत्पादकता शेतीची कमी झालेली आहे. तर ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्या मनावर होतोय. म्हणजे काय, मानसिक स्थिती. म्हणजे आम्ही असं म्हणतो की कोणतंही आत्महत्या करणारी व्यक्ती ही पहिल्यांदा मानसिक दृष्ट्या आजारी असते, आणि तिला मानसिक दृष्ट्या आजारी होते याची कारणं ही जी आपण सांगतोय सगळी, ही कारणं ती शेतकरी आजारी होण्याची आहे. म्हणून आत्महत्या हे जे पाऊल उचललं जातं ते मानसिक आजाराच्या मुळातून उचललं जातं. सुरुवातीला आपण मानसिक स्थिती समजून घेऊया की स्थिती काय होते. तर जसं आपण म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा मानसिक स्थितीमध्ये किंवा मानसिक आजारांमध्ये नैराश्य म्हणजे टोकाची निराशा हे जागतिक स्तरावर मान्य झालेलं आत्महत्येचं कारण आहे. मग ती निराशा आर्थिक विवंचनेतून असेल किंवा पर्यावरणिक विवंचनेतून असेल, त्याचं कारण वेगवेगळी असू शकतात. पण निराशा म्हणजे काय, उदासीनता हा आजार असणं, अति काळजी चिंतेचा आजार असणं, कधी कधी अति व्यसनाधीनता पण असते, तर ते पण कारण असतं. कधी कधी क्वचित स्किझोफ्रेनियासारखा मानसिक आजार असतो, त्या आजारातून आत्महत्या होतात. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जेव्हा आत्महत्येकडे जात असताना कशी मानसिक स्थिती असते, तर बऱ्याचदा असं 4 गोष्टींमध्ये गोष्टी विभागल्या गेलेल्या असतात. म्हणजेच काय, हेल्पलेसनेस, होपलेसनेस, वर्थलेसनेस आणि लोनलीनेस. हेल्पलेसनेस म्हणजे काय, मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मी काहीच करू शकणार नाही, मला कोणीच मदत करू शकणार नाही, अशा प्रकारची मनस्थिती तयार व्हायला लागते. होपलेसनेस म्हणजे काय, ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये मला कुठेच आशेचा किरण दिसत नाही, यातनं काही चांगलं होऊ शकेल अशा प्रकारची कुठेही आशा आपल्याला दिसत नाही. वर्थलेसनेस म्हणजे काय, मी काहीच करू शकत नाही, मी आता यातनं कुठलाच मार्ग काढू शकत नाही, मी काहीच कामाचा नाही, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी तयार व्हायला लागते. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा म्हणजे लोनलीनेस, मी एकटाच आहे, या सगळ्यामध्ये मला कुठेच आजूबाजूला कुठलाही आधार दिसत नाही, एक टोकाचा एकटेपणा आपल्याला या प्रकारच्या सगळ्या स्थितीमध्ये दिसून येत असतो. आता आपल्याला लक्षात येतं की बाबा असं ही परिस्थिती शेतकऱ्याची तयार झालेली, मग तो सगळेच शेतकरी काय आत्महत्या करत नाहीत, पण काही शेतकरी आत्महत्येचा टोकाचा पाऊल उचलतात. मग घरामध्ये काय आपल्याला त्याची काही लक्षणं आपल्याला दिसतात का, की हा माणूस आता याच्या मनामध्ये वेगळा विचार चाललेला आहे, असं काय आपल्याला जाणवतं का? नक्कीच तुम्ही म्हणलात तसं की प्रत्येक वेळी आत्महत्येचं पाऊल उचललं जाईल असंच नाही. कारण बऱ्याचदा आपण बघतो की हे सगळ्या चक्रव्यूहामधून खूप सारे शेतकरी जात असतात, ह्या सगळ्या प्रश्नांना सारे शेतकरी तोंड देत असतात, पण त्यातलेच काही आपले मित्र आत्महत्येचा पर्याय निवडतात. कधी कधी असं पण आपण ऐकतो की अरे त्याची मानसिकता कमकुवत होती म्हणून त्याने तसं केलं, माझ्याही मनात विचार आला पण मी ते त्याच्यावर मात करून संघर्ष करत पुढे गेलो. तर हे असं कधी होतं, तर आमच्या दृष्टीने असं असतं की ज्यावेळी अशी परिस्थिती होते तेव्हा त्याच्या मानसिक आजाराची तीव्रता कमी असते, आजूबाजूच्या आधारातून व्यक्ती उभी राहते आणि त्या प्रश्नावर मात करते. पण जेव्हा मानसिक आजाराचं स्वरूप हे तीव्र असतं किंवा अधिक असतं, अशा वेळी त्या प्रसंगांमध्ये अशा प्रकारचे मार्ग शोधणं कठीण होतं आणि मग आत्महत्येसारखा पर्याय निवडला जातो. तर तुम्ही जसं म्हणता की जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करणार आहे तेव्हा ती आपल्याला धोक्याची घंटा नक्की वाजवत असते. अशा प्रकारची चिन्ह किंवा अशा प्रकारची लक्षणं आजूबाजूच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना किंवा घरातील लोकांना जाणवत असतात. पण कधी कधी बारकाईनं हे होणारे बदल आपण त्याच्याकडं गांभीर्यानं बघत नाही आणि मग कधी कधी असं होतं की आत्महत्या घडल्यानंतर प्रत्येकाला हळहळ वाटते, मनात विचार येतो की एकदा माझ्याशी बोलला असता तर खूप बरं झालं असतं. पण प्रामुख्यानं जर आपण बारकाईनं विचार केला तर आत्महत्या करणारी व्यक्ती या ना त्या मार्गाने सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी मनानं अस्वस्थ आहे, मला या जगात एकटं वाटतंय. ती अस्वस्थता जर आपण संवेदनशीलपणे समजून घेऊ शकलो तर कदाचित आपण एखादा जीव वाचवू शकतो. तर अशा प्रकारची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आपल्याला दिसतं की त्या व्यक्तीचं बोलणं कमी होतं, संवाद कमी होतो, लोकांमध्ये मिसळणं कमी होतं,
कधी कधी असं होतं की 4 लोक आजूबाजूला बोलतायत, त्यांच्या शब्द कानावर आदळतात, परंतु मेंदूला त्याचा भाव समजत नाहीत. ती लोक स्वतःच्याच कोशामध्ये गुरफटली जातात. ज्या गोष्टी इतके दिवस आनंदाने करत होती त्या गोष्टींमधला आनंद त्यांचा निघून जातो. जेवण, झोप, खाणं पिणं या सगळ्यामधला रस निघून जातो. सातत्यानं ती लोक आपल्याविषयी म्हणजे आपलं जगणं किती म्हणजे आपण जगण्यालायक नाही होत हे सातत्यानं आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. अपराधीपणाची भावना असते. कधी कधी मला जगावंसं वाटत नाही, मला वाटत नाही काही जगण्यात राम राहिलाय, की आता काही प्रश्न सुटणारच नाहीत. अशा प्रकारचे संवाद आपल्याशी ती व्यक्ती बोलत असते. त्याच्याबरोबर कधी कधी चिडचिड वाढलेली असते, आक्रमकता वाढलेली असते. तर या प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये बघत असतो. त्याच्याबरोबरच कधी कधी असतं की आपण बघतो की व्यक्तीच्या रुटीनमध्ये बदल झालेला असतो. कधी कधी व्यक्ती आपल्यानंतर एखाद्या प्रिय गोष्टीचं कसं होईल यानुसार विचार करून आपण असं अनुभवलेलं असतं की आत्महत्या केली, पण वर्षानुवर्ष ज्या व्यक्तींशी बोललेले नाही अशा व्यक्तींना फोन केले जातात. कधी कधी आपल्यानंतरचे व्यवहार असतील, कर्ज असतील, ह्याविषयी आपल्या घरात ज्या व्यक्ती आपल्याला नंतर काळजी घेऊ शकते त्या व्यक्तींशी सातत्यानं बोललं जातं. किंवा त्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आपण म्हणतो ना, आवराआवरीची भाषा बऱ्यापैकी आपल्याला ती दिसत असते. तर ही सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला ती व्यक्ती त्या प्रकारे गोष्टी बोलत असते किंवा त्या प्रकारचं वागणं त्या व्यक्तीचं बदललेलं असतं. त्याचबरोबर आपण म्हणतो की बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार असतील तर त्या प्रकारच्या त्याच्या हालचाली आपल्याला दिसायला लागलेल्या असतात. म्हणजे बऱ्याचदा शेतकरी आपल्याला सांगतात की सकाळीच नवीन कासरा घेतलेला मी त्यांनी बघितलं होतं, किंवा कधी कधी घरामध्ये असणाऱ्या मोठ्या कासऱ्याची शोधाशोध केलेली लोक आपल्याला सांगतात की ठेवला होता वरती पण 2 दिवस झाले तो कासरा शोधत होता. किंवा कधी कधी असतं की शेतीवर फवारणीची वेळ नसते पण तरीही कीटकनाशक घरात आणून ठेवली जातात. तर अशा प्रकारच्या वेगळ्या कृती जेव्हा आपल्याला दिसायला लागतात तेव्हा घरातल्या लोकांच्या त्या लक्षात येऊ शकतात. जर आपण त्याच्याकडे बारकाईनं बघितलं, संवेदनशीलतेनं बघितलं तर ती व्यक्ती सातत्यानं आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. फक्त त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, तो आपल्याला समजत नाही. तर या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं की त्या प्रकारचा आवाज आपण न बोललेले शब्द, न बोललेल्या भावना जर आपण आपल्या जवळच्या माणसाच्या समजू शकलो तर आपण त्याला वाचवू शकतो. आपला एक अमूल्य, आपल्या कुटुंबातली एक आवडती व्यक्ती आपण गमावण्यापासून थांबवू शकतो. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की त्याच्या एकंदर सगळे ह्याच्यामध्ये बदल होतो, त्याच्या विचारामध्ये बदल होतो, वागण्यामध्ये बदल होतो, बोलण्यामध्ये त्याचा बदल होतो. आता ह्या गोष्टी कुटुंबाच्या लक्षामध्ये आल्या की काय बरोबर दिसत नाही, हे वेगळ्या पद्धतीनं काहीतरी चाललेलं आहे. मग त्याला परावृत्त करण्यासाठी काय केलं पाहिजे, कुटुंबाने काय करता येईल? परावृत्त करण्यासाठी आपण म्हणतो की मानसिक आजार आहे. तर मानसिक आजार आहे म्हणजे त्याच्यावर उपचार आहे. पण आपण जे बघतो की बऱ्याचदा आता आपण बघितलं की आपल्या ग्रामीण पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे उपचार उपलब्ध नाही आहेत. मग ते कुठे उपलब्ध आहेत तर तालुका पातळीवर दर महिन्यातून शासनाकडून मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध असतात. काही हेल्पलाईन आहेत, म्हणजे ज्या प्रकारच्या आपण फोन केल्यानंतर त्यांच्याशी बोलू शकतो, तर अशा प्रकारे हेल्पलाईनची आपण मदत घेऊ शकतो. तालुका पातळीवर जसं मी म्हटलं तसं मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध असतात, त्या तज्ज्ञांना आपण जाऊन भेटू शकतो. पण प्राथमिक पातळीवर सध्या आपण काय करू शकतो तर आपल्या गावामध्ये जे आरोग्य सेवा देणारे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण कुटुंबीय मिळून संवाद करू शकतो की ह्याच्या वागण्यामध्ये बदल झालाय, ह्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालाय, आणि त्या प्रकारचं मार्गदर्शन किंवा त्या प्रकारची सुविधा ते आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतात. ते आपल्याला कुठला रेफरन्स देऊ शकतात. त्यामुळे प्रामुख्यानं प्राथमिक पातळीवर आपण त्याच्या उपचारांची हे केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं ते कुटुंबाचं सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी असते की त्यावेळी ज्यावेळी अशा प्रकारचे विचार मनामध्ये घोंगावत असतात त्यावेळी सगळ्यात जास्त टोकाची निराशा आणि टोकाचं एकटेपण असतं. तेव्हा आपल्या जवळच्या माणसांनी त्याला आधार द्यायला हवा, त्याच्याशी सातत्यानं बोलायला हवं की जो प्रश्न आपल्यासमोर आजपासून उभा आहे त्याच्यावर आपण सगळे मिळून मार्ग काढूयात. या प्रश्नाचं उत्तर हे मृत्यूनेच संपेल असं जे तुला वाटतंय ते काही खरं नाही. आपण त्याला धीर द्यायला हवा. तू एकटा नाही आहेस, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. अशा प्रकारचा धीर आपण त्याला दिला तर त्या प्रसंगामधून त्याच्यामधून उपचार आणि ह्याच्यामधून ती व्यक्ती नक्की बाहेर पडू शकेल. नमस्कार.
शेतकरी नामा GA न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील असं मला वाटतं. आता तुम्ही सांगितले की काउन्सलिंग करणं महत्त्वाचं, म्हणजे त्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याच्या समस्या किंवा त्याच्या मानसिक स्थिती समजून घेऊन आपण त्या पद्धतीने त्याच्याशी बोललं पाहिजे. आता औषधोपचाराची काय भाग याच्यामध्ये असतो का, तो कशा पद्धतीने असतो? जसं मी म्हटलं की आत्महत्यांमध्ये मानसिक आजार हे कारण असतं. कधी कधी टोकाची निराशा असेल, म्हणजे जसं म्हटलं की डिप्रेशन हा जगातला सगळ्यात वाढत जाणारा किंवा मोठा आजार आता समजला जातो. तर नैराश्य, उदासीनता काही वेळेला जेव्हा ती टोकाची असते, जास्त प्रमाणामध्ये असते, त्यावेळी औषधोपचारांची नक्कीच गरज असते. औषधोपचार म्हणजेच काय, जे आपल्या मेंदूमध्ये रसायनं आहेत त्या रसायनांचं प्रमाण कमी अधिक होत असतं आणि त्याच्यामुळं मग आपण म्हणतो कधी कधी बायपोलर पण आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, कधी टोकाचा आनंद होतो, कधी टोकाचं दुःख होतं. अशा प्रकारे भावनांचा जो हे होतो, गुंता होतो, त्याच्यासाठी आपल्याला औषधोपचारांची गरज असते. अशा प्रकारचे औषधोपचार मगाशी मी म्हटलं तसं शासकीय पातळीवर मानसिक आरोग्य अजून थोडंसं दुर्लक्षित असल्यामुळं आपल्याला महिन्यातनं एकदा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहे, तर त्या ठिकाणी आपण जाऊन ते उपचार घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण जसं म्हटलं हेल्पलाईन म्हणजे कनेक्टिंग सारखी संस्था आहे जी देशभरामध्ये आत्महत्या प्रतिबंधावर काम करते. ते लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटते, हरकत नाही, एकदा आमच्याशी बोला. त्यांचं म्हणणं आहे की 10 मिनिटांनी माणसाचा जीव वाचू शकतो. म्हणजे त्याला आत्महत्येचा जो विचार आलेला आहे त्या विचाराच्या प्रक्रियेच्या वेळेस जर आपण 10 मिनिटं त्याच्याशी बोललो किंवा तुमच्या त्या संस्थेशी आपण बोललो तर मग मात्र तो माणूस त्या आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतो. तर अशा वेळी अशा संस्थांची मदत आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आता जे आम्ही म्हणतोय की मानसिक आरोग्याचं प्रत्येक गावा पातळीवर सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, मग त्या शासनाकडून झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्या प्रकारच्या आरोग्य सुविधा देणाऱ्या काही संस्था आहेत त्या संस्था गावापर्यंत पोहोचल्या तर कदाचित हा जो मोठा गॅप आहे किंवा आपण म्हणतो ही जी दरी आहे की ह्या सुविधांसाठी तालुक्याला यावं लागतं, जिल्ह्याला जावं लागतं, त्याच्यामध्ये वेळ जातो आणि सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारचा विचार केला जात नाही, कारण मनामध्ये बऱ्यापैकी न्यूनगंड पण असतो की बाबा मानसिक उपचार घेणं म्हणजे मी वेडा नाही. बरोबर आहे. जसं आपलं शरीर आजारी पडतं तसं मन आजारी पडतं आणि त्या मनाच्या उपचारासाठी आपण गेलं पाहिजे. प्रत्येक वेळी औषधोपचारांचीच गरज असते असं नाही, समुपदेशनाने सुद्धा प्रश्न सुटू शकतात. आता आपण बघितलं की एखादा घरामध्ये माणूस आजारी असेल तर ते सगळं घराचा तो आजार होतो. तर याच्यामध्ये कुटुंबाची काय भूमिका असते किंवा त्यांनी काय भूमिका निभावली पाहिजे कुटुंबानी, किंवा विशेष करून त्याच्या जवळचं कोण पत्नी किंवा मुलगा यांनी काय भूमिका निभावली पाहिजे त्याबाबत? कुटुंबाची महत्त्वाचीच भूमिका असते, कारण जो आधार कुटुंबातली व्यक्ती देऊ शकते तो आधार कदाचित दुसरी व्यक्ती देऊ शकणार नाही. त्यामुळं कुटुंबातल्या व्यक्तीनं सतत त्या व्यक्तीला आधार देत राहणं की हा प्रश्न केवळ तुझ्या एकट्याचा नाहीये, तो आपल्या कुटुंबाचा आहे, तुझ्या जाण्याने प्रश्न संपणार नाही तर अधिक वाढणार आहेत. तर हे सातत्यानं त्याला देणं, आधार देणं, तू एकटा नाहीयेस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत आणि या प्रश्नावर आपण सगळे मिळून मार्ग काढूयात. त्याच्यासाठी मग आपण समुपदेशकांची मदत घेऊयात, त्याच्यासाठी आपण मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊयात. अशा प्रकारे सगळ्यांच्या मदतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतो. मृत्यू हे उत्तर नाही हे सातत्यानं आपण समजावून सांगायला हवं असं मला वाटतं. आता आपण ही जर चर्चा करत असताना ह्याचा सार आपण काय काढू शकतो, म्हणजे काय वाटतं तुम्हाला की काय संदेश तुम्ही द्याल शेतकऱ्यांना? शेतकरी जे आत्महत्या करतायत किंवा आत्महत्येचा विचार त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये होतो आहे, किंवा ह्या आत्महत्येपासून आपल्याला लोकांना परावृत्त करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं सांगणं लोकांना मला हेच असेल, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हा मृत्यू नाही, त्याच्यानंतर प्रश्न अधिक कठीण होत जातो. त्यामुळे तुम्ही एकटे नाही आहात, तुमची जवळची माणसं आहेत त्यांचा विचार करा, आजूबाजूच्या तुमच्या मित्रमंडळींचा विचार करा. त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की मानसोपचार तज्ज्ञ आहेत, समुपदेशक आहेत, यांची योग्य वेळी मदत घ्या. त्याचबरोबर जसं मी म्हटलं की आत्महत्या याच्या मागे मानसिक स्थिती, मानसिक आजार हे मूळ कारण आहे. टोकाचं नैराश्य असेल, टोकाची चिंता असेल, किंवा आपण जसं म्हणतो की व्यसन करणारी व्यक्ती कधीमध्ये ती अचानक खूप जास्त प्रमाणावर व्यसन करायला लागली, व्यसनाधीनता अधिक वाढलेली आहे, किंवा आपण म्हणतो क्वचित स्किझोफ्रेनियासारख्या आजारामुळे पण आत्महत्या होते. तर अशा प्रकारची मानसिक स्थिती किंवा मानसिक आजार असेल तर त्याची योग्य वेळी तुम्ही मदत घ्या. लोकांना योग्य वेळी त्याच्यापर्यंत उपचारापर्यंत आपल्या जवळच्या लोकांना नेऊन पोचवा
आणि शेवटचं मी जाता जाता एक गोष्ट मला तुम्हाला प्रामुख्यानं सांगायला आवडेल. आह साळुंखेंनी लिहिलेली गोष्ट जास्त आपल्या जीवनाशी संदर्भ जुळवते, म्हणून या ठिकाणी मला सांगायला आवडेल. आह साळुंखेंनी एका पुस्तकामध्ये लिहिलं आहे की निसर्ग आपल्याला शिकवत असतो आणि सगळ्यात जवळ शेतकरी हा निसर्गाच्या जवळ असणारी व्यक्ती कोण आहे तर शेतकरी आहे. तर त्या शेतकऱ्याला निसर्ग खूप ताकद देत असतो. जसा दुष्काळ पडतो, अवकाळी पाऊस येतो, त्याचा परिणाम निसर्गातल्या इतर जीवांवर पण होत असतो. म्हणजे आपण बघतो दुष्काळ पडतो तेव्हा आपल्या डोंगरांवरची झाडं अगदी वाळलेली असतात, नुसत्या काड्या राहिलेल्या असतात. म्हणजे मला आठवतं पुरंदरमध्ये 2-3 वर्ष दुष्काळ होता तेव्हा काही झाडंही 2-2, 3-3 वर्ष तग धरून राहतात. त्यांना आस असते कधी ना कधी पाऊस पडेल आणि मला पालवी फुटेल. म्हणजेच काय की दुष्काळाच्या काळामध्ये ती काड्या आणि वाळलेली खोडं ती आस लावून बसलेली असतात, तग धरतात. ती तग धरतात, निसर्गामधून कुठली तरी शक्ती, कुठला तरी आधार त्यांना मिळतो आणि त्या 3-4 वर्षामध्ये त्यांना विश्वास असतो की कधी ना कधी पाऊस पडेल आणि मला पालवी फुटेल. तर माझ्या शेतकऱ्याने पण हा विश्वास ठेवावा की जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये असा दुष्काळ येतोय तेव्हा आजूबाजूला मला कुठेतरी आशेचा किरण असेल आणि एक ना एक दिवस नक्की माझ्या आयुष्याला पण पालवी फुटेल. हा विश्वास जर आपण ठेवून राहिलो तर कदाचित आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार आला तरी पण आपण त्याला, जसं आपण म्हणतो की त्याला आपण त्याच्यापासून परावृत्त होऊन आपण त्या पालवीची वाट बघत राहू, तर नक्कीच आपण निसर्गाबरोबर आहोत, निसर्गासह जगत आहोत. तर निसर्गाच्या ह्या संदेशाबरोबर आपण जगूयात. आणि जसं मी परत म्हणते की आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांनाही जेव्हा धोक्याची घंटा वाजते तेव्हा आपण ती गांभीर्यानं कान उघडे ठेवून ऐकूयात आणि आपल्या जवळच्या माणसाला मदत करूयात. निश्चितच जो संदेश दिलेला आहे की आपण वाट पहा, निश्चितच परिस्थिती बदलणार आहे, म्हणून हतबल होऊ नका. आत्महत्येसारखा टोकाचा विचार तुम्ही मनामध्ये आणू नका. आणि हा जो संदेश आहे तो खरं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी अंमलात आणला पाहिजे. ज्यांच्या मनामध्ये वेगळे विचार सुरू आहेत त्या शेतकऱ्यांनी हा अशा प्रकारचा विचार न करता निश्चित आपली परिस्थिती बदलणार आहे, आपण परिस्थिती बदलू शकतो, हा ठाम विश्वास मनामध्ये त्यांनी ठेवला पाहिजे. खरं तर एक चांगल्या प्रकारची चर्चा आज आपण या ठिकाणी केलेली आहे. आम्ही या ठिकाणी तुम्हाला एक नंबर देतो आहे. डॉक्टर अमर शिंदे यांची मनोजागृती हे संस्था आहे. त्या संस्थेने पुरंदर तालुका आणि बारामती तालुका यामध्ये मानसिक आरोग्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचे नंबर आम्ही तुम्हाला देतो आहे. केवळ पुरंदर तालुक्यातीलच नव्हे किंवा बारामती तालुक्यातीलच नव्हे, जे शेतकरी हा व्हिडिओ पाहतील आणि ज्यांना वाटेल की आपल्याला याची गरज आहे, आपल्या नातेवाईकांना याची गरज आहे, त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा. निश्चितपणे त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जाईल. आणि आपल्या जवळच्या नात्यातील आपण स्वतः जर अशा प्रकारचा विचार करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला मानसिक आरोग्याचा हा संदेश निश्चितच उपयोगी पडेल. धन्यवाद.